या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। तुझं शेत माझ्या नावे कर असं म्हणत हातपाय बांधून धमकी दिल्याप्रकरणी सोलापुरातल्या एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी हुसेन अजमुद्दीन मुजावर, वय 35, राहणार जेऊर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। यातील फिर्यादी औषधोपचाराकरता पैशांची गरज असल्याने यातील आरोपीकडून 2,02,000 रुपये 10% व्याजदराने घेतले होते। घेतलेले पैसे यातील फिर्यादी हे दरमहा 20,000 रुपये प्रमाणे 5 महिने यातील आरोपी सुनील बळी यास दिले। आरोपी सुनील याने पुन्हा व्याज वाढवून दे असा तगादा दिला। दरम्यान यातील फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ सत्ताम व काका आधीच मुजावर असे मिळून सुनील बळी याला भेटून राहिलेले पूर्ण पैसे व्याजासह परत केलेले होते। तरी देखील यातील आरोपी सुनील बळी हा आणखी मुद्दल आणि व्याज असे 3 लाख रुपये राहिले आहेत असे म्हणून सतत शिवीगाळ, दमदाटी करत असल्याने यातील फिर्यादी संबंधित आरोपीला घाबरून सोलापूर सोडून हडपसर, पुणे येथे 2-3 महिन्यांपासून राहण्यास होते। दरम्यान यातील फिर्यादी सोलापूर येथे आले असता शहरातील 7 रस्ता येथील तळवळकर जिम समोर असलेल्या सिद्धेश्वर आईस्क्रीम येथे ज्यूस पीत बसले असता आरोपी आणि त्याचे इतर साथीदार येथे येऊन फिर्यादीस मोटरसायकलवर बळजबरीने बसवून नई जिंदगी येथील वीटभट्टी येथे घेऊन गेले। तिथे फिर्यादीचे हातपाय बांधून जमिनीवर बसवले आणि पुन्हा 3 लाख रुपयांची मागणी केली। पैसे देणे होत नसेल तर तुमचे शेत माझ्या नावावर करा अशी दमदाटी केली आणि जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत येथील फिर्यादीची गाडी आणि मोबाईल देत नाही असे म्हणून दमदाटी केल्याप्रकरणी यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी सुनील बळी आणि त्याचे इतर 3 अनोळखी साथीदारांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।